नमस्कार. अन्नपूर्णा किचनमध्ये मी मनीषा आपलं स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत भाजणीची चकली. इथे तुम्ही पाहू शकता ही चकली मस्त काटेरी आणि अतिशय कुरकुरीत झाली आहे. चकलीची भाजणी बनवण्यासाठी आपण कुठलंही साहित्य वजनी प्रमाणात घेतलं नाही. अगदी घरातल्या छोट्याशा वाटीनेच सगळं साहित्य मोजून घेतलं आहे. भाजणी बनवण्यासाठी इथे मी घरातली एक छोटीशी वाटी घेतली आहे. या वाटीने आपण सगळं साहित्य मोजून घेणार आहोत. जास्त मोठी वाटी घेऊ नका, नाहीतर भाजणीचं प्रमाण जास्त होईल. चकलीची भाजणी बनवण्यासाठी इथे मी या वाटीने 6 वाट्या तांदूळ मोजून घेतला आहे. इथे मी रेशनचाच तांदूळ घेतला आहे. चकलीसाठी तुम्ही कुठलाही जाड तांदूळ वापरू शकता किंवा ज्या तांदळाचा भात चिकट होत नाही असा कुठलाही तांदूळ घेऊ शकता. आपण ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने इथे मी 4 वाट्या हरभरा डाळ, 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी उडीद डाळ, 1 वाटी साबुदाणा, 1 वाटी पोहे, अर्धी वाटी जिरे आणि अर्धी वाटी धने घेतले आहेत. तांदूळ आणि डाळी आपण धुवून घेणार नाहीत, तर फक्त ओल्या कपड्याने पुसून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी एक सुती रुमाल ओला करून घेतला आहे. यावर आपण सगळे तांदूळ पसरवून घेऊ. हे तांदूळ रुमालामध्ये गोळा करून हाताने व्यवस्थित पुसून घ्यायचेत. इथे मी या पद्धतीने हाताने चोळून तांदूळ पुसून घेतले आहेत. तांदूळ असे पुसून घेतल्यामुळे त्यावर लावलेली पावडर निघून जाते. इथे आपले सगळे तांदूळ पुसून झालेत. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. तांदूळ पुसून झाले. आता आपण हरभऱ्याची डाळ पुसून घेऊ. इथे मी रुमालावर हरभऱ्याची डाळ पसरवून घेतली. ही डाळ सुद्धा आपल्याला तांदळाप्रमाणेच पुसून घ्यायची. ही पुसलेली डाळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ. याच पद्धतीने मी मुगाची आणि उडदाची डाळही पुसून घेतली. इथे तांदूळ आणि डाळी छान पुसून झाल्यात. आता आपण भाजणी बनवायला घेऊ. गॅसवर मी एक कढई गरम करायला ठेवली आहे. इथे आपल्याला जाड बुडाच्याच कढईचा वापर करायचा आहे, म्हणजे धान्य भाजताना जळणार नाही आणि अगदी आतपर्यंत व्यवस्थित भाजलं जाईल. कढई हलकी गरम आहे तोपर्यंत आपण जिरं भाजून घेऊ. जिरं भाजताना चमच्याने सतत हलवत राहायचं, म्हणजे ते जळणार नाही. 1 मिनिट जिरं छान भाजून घेतलंय. आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ. इथे एका परातीमध्ये मी एक सुती रुमाल अंथरून घेतलाय. त्यावर आपण हे भाजलेलं जिरं टाकू. सुती रुमालामुळे आपण ताटामध्ये जे भाजलेलं साहित्य टाकणार आहोत ते वाफ धरणार नाही. आता आपण धने भाजून घेऊ. धने जास्त भाजायचे नाही किंवा जळू द्यायचे नाहीत. धने 1 मिनिट हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेतले. हे आपण परातीमध्ये काढून घेऊ. आता आपण पोहे भाजून घेऊ. पोहे भाजायला जास्त वेळ लागत नाही, फक्त थोडेसे गरम करून घ्यायचे. 2 मिनिटांनंतर हाताने चुरून पाहायचे. पोहे असे चुरले गेले की लगेच काढून घ्यायचे. आता आपण साबुदाणा भाजून घेऊ. साबुदाणा 2 ते 3 मिनिटे भाजल्यानंतर थोडासा फुलल्यासारखा दिसतो आणि त्याचा रंगही बदलतो. हा भाजलेला साबुदाणा ताटामध्ये काढून घेतला आणि कढईमध्ये मुगाची डाळ टाकली. डाळ भाजताना जास्त भाजू द्यायची नाही. मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटे हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत डाळ भाजून घेतली. ही आपण ताटामध्ये काढून घेऊ. आता आपण उडदाची डाळ भाजून घेऊ. उडदाची डाळ सुद्धा आपल्याला मध्यम आचेवर हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायची. चकलीची भाजणी भाजताना मंद आचेवर सतत हलवत भाजून घ्यायची, म्हणजे भाजणी जळत नाही आणि सगळे पदार्थ आतपर्यंत अगदी व्यवस्थित भाजले जातात. उडदाची डाळ हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेतली. ही आपण ताटामध्ये काढून घेऊ. आता आपण तांदूळ भाजून घेऊ. तांदळाचं प्रमाण थोडंसं जास्त असल्यामुळे तुम्ही 2 बॅचमध्येही भाजू शकता. मध्यम आचेवर 3 ते 4 मिनिटे तांदूळ भाजल्यानंतर तांदूळ थोडेसे फुलल्यासारखे दिसतात आणि त्याला हलका गुलाबी रंग आला आहे. आता हे भाजलेले तांदूळ आपण ताटामध्ये काढून घेऊ. आता सगळ्यात शेवटी आपण हरभऱ्याची डाळ भाजणार आहोत. हरभऱ्याची डाळ आकाराने मोठी असल्यामुळे भाजायला वेळ लागतो, त्यामुळे आपण ही सुरुवातीला भाजली नाही. चकलीची भाजणी मंद आचेवर भाजताना प्रत्येक पदार्थ भाजल्यानंतर त्या पदार्थाचा एक मंद सुवास दरवळायला लागतो. त्यावरून आपली भाजणी आतपर्यंत भाजली आहे हे लक्षात येतं. इथे आपली हरभऱ्याची डाळ सुद्धा हलका गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेतली. ही आपण ताटामध्ये काढून घेऊ. इथे आपली सगळी भाजणी भाजून झाली आहे. ही सगळी भाजणी व्यवस्थित मिक्स करून घेऊ. इथे मी सगळी भाजणी व्यवस्थित मिक्स करून घेतली. ही भाजणी थंड झाल्यावर आपण गिरणीमधून दळून आणणार आहोत. भाजणी दळताना 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक म्हणजे भाजणी एकदम बारीक गव्हाच्या पिठासारखी दळून आणायची आणि दुसरी म्हणजे भाजणी गहू, ज्वारी किंवा बाजरीवर दळायची नाही. त्यासाठी आपण सुरुवातीला थोडीशी हरभऱ्याची डाळ दळून घ्यायची आणि नंतर ही भाजणी दळायला टाकायची. मी एकदम बारीक अशी चकलीची भाजणी दळून आणली. आता आपण चकली बनवायला घेऊ.
त्यासाठी इथे एका मोठ्या परातीत मी या वाटीने 4 वाट्या चकलीची भाजणी घेतली आहे. इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या घालून मिक्सरला वाटून घेतल्या. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून या आपण पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊ. इथे आपली लसणाची पेस्ट तयार झाली. लसूण असा बारीक करून घेतला की चकली पाडताना मध्ये मध्ये अडकत नाही. आपण ज्या वाटीने भाजणीचं पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने इथे मी पाव वाटी तेल घेतलं आहे. हे तेल आपण कडकडीत गरम करून घेणार आहोत. ही भाजणी चमच्याने थोडीशी पसरवून घेऊ म्हणजे यावर आपल्याला तेलाचं मोहन टाकता येईल. इथे मी पाव वाटी तेल कडकडीत गरम करून घेतलंय ते यावर घालू. तेल खूप गरम असल्यामुळे सुरुवातीला आपण हे मिश्रण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ. नंतर मिश्रण थोडंसं थंड झाल्यावर हाताने तेलाचं मोहन पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचे. 2 ते 3 मिनिटे पीठ हातावर चोळून घेतल्यानंतर सगळ्या भाजणीला तेलाचं मोहन व्यवस्थित लागलं गेलंय. आता यामध्ये आपण बाकीचे जिन्नस घालू. इथे मी 2 टेबलस्पून तीळ घातले आहेत. तसेच 1 चमचा ओवा हातावर चोळून घातलाय. ओवा असा हातावर चोळून घातला की पिठामध्ये ओव्याचा फ्लेवर छान उतरतो. यामध्ये मी 2 चमचे लाल तिखट घातले. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि आपण तयार केलेली लसणाची पेस्ट घालू. हे सगळे सुके जिन्नस हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊ म्हणजे ते पिठामध्ये छान एकजीव होतील. सगळे सुके जिन्नस पिठामध्ये छान मिक्स झालेत. आता आपण हे पीठ भिजवून घेऊ. हे पीठ भिजवण्यासाठी आपल्याला कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे. इथे मी हाताला सोसवेल इतपत पाणी गरम करून घेतलंय. आता यामध्ये आपण हे पीठ भिजवून घेऊ. इथे मी एकदम घट्ट असं पीठ भिजवून घेतलंय. हे भिजवलेलं पीठ आपण 10 ते 15 मिनिटे असंच झाकून ठेवू म्हणजे हे पीठ छान भिजलं जाईल. 10 ते 15 मिनिटांनंतर यावरचं झाकण काढून पाहू. पीठ भिजल्यामुळे जरा जास्तच घट्ट झालंय. आता थोडासा कोमट पाण्याचा हात घेऊन हे पीठ हाताने थोडंसं मऊ करून घेऊ. हे पीठ भिजवताना जास्त घट्ट करायचं नाही किंवा पातळही करायचं नाही. आपल्याला चकली पाडता येईल इतपत घट्ट ठेवायचे. चकली पाडण्यासाठी इथे मी एक साचा घेतलाय. याची ताटली लावताना ताटलीची रखरखीत बाजू बाहेरून आली पाहिजे म्हणजे आपली चकली छान काटेरी होईल. या साच्याला आतमधील बाजूने सगळीकडे तेल लावून घेतलं. आता पिठाचा एक गोळा घेऊन हातावर मऊ करून घेऊ. पीठ असा हातावर मऊ केलं की चकली पाडताना मध्ये तुटत नाही. चकली पाडण्यासाठी इथे मी एकसारख्या आकाराच्या 3 डिश घेतल्यात म्हणजे आपली चकली छान एकसारखी येईल. चकली पाडल्यानंतर शेवटचं टोक थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे चकली तेलामध्ये सुटणार नाही. ही चकली पाडताना एकसारखी पाडली जाते, अजिबात मध्ये तुटत नाही. चकली पाडताना पीठ तुम्हाला जास्त घट्ट वाटलं तर थोडासा कोमट पाण्याचा हात घेऊन पीठ हातावर मऊ करू शकता. चकली पाडताना एकदम सगळ्या चकल्या पाडायच्या नाहीत. 2-3 चकल्या झाल्या की लगेच तेलामध्ये तळून घ्यायच्या. इथे मी 3ही डिशमध्ये चकली पाडून घेतलीये. ही चकली तळण्यासाठी मी सुरुवातीलाच गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेल चांगलं गरम झाल्यावर झाऱ्यावर चकली ठेवून मी तेलामध्ये सोडली आहे. चकली तेलामध्ये सोडल्यानंतर एखादा मिनिट चकलीला अजिबात झाऱ्या लावायचा नाही. मिनिटभर ही चकली तेलामध्ये अशीच तळू द्यायची. चकली तेलामध्ये टाकल्याबरोबर झाऱ्याने हलवली तर ती तुटू शकते किंवा चकलीचे तुकडे पडतात. 1 मिनिटभर चकली तेलामध्ये तळल्यानंतर चकली वरून थोडीशी कडक झालीये. आता आपण ही पलटून घेऊ. 2 ते 3 मिनिटे चकली तेलामध्ये तळल्यानंतर यामधील बुडबुडे कमी झालेत आणि चकलीला हलका सोनेरी रंग आलाय. आता ही चकली आपण एका डिशमध्ये काढून घेऊ. ही भाजणीची चकली बनवायला अगदी सोपी आहे. तुम्ही याआधी कधीही भाजणीची चकली बनवली नसेल तरीही तुमची चकली फसणार नाही. ही चकली बनवताना साहित्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित घ्यायचं. तसेच भाजणी भाजताना मंद आचेवर हलका गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आणि 4 वाट्या भाजणीसाठी पाव वाटी तेलाचं मोहन गरम करून घालायचं. एवढं प्रमाण तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवलं तर तुमची भाजणीची चकली कधीही फसणार नाही. इथे आपली सगळी चकली तयार झाली आहे. ही चकली दिसतानाच अतिशय सुंदर आणि काटेरी दिसत आहे. आवाजावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की आपली चकली किती कुरकुरीत झाली आहे. तर या दिवाळीला या पद्धतीने काटेरी आणि कुरकुरीत अशी भाजणीची चकली बनवून पहा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही दाबा म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह.